नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर सध्या सोयाबीन विकायला काढले असेल, त्याचप्रमाणे सोयाबीन, कापूस हे पिकं जर विकायला काढले असेल किंवा जर काढणार असाल तर थांबा, हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. म्हणजेच लवकरच या सोयाबीनच्या व कापसाच्या भावाला आभाळाची गाठभेट होणार आहे. म्हणजे सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर ह्याचा भाव सध्या हा भावाचा ग्राफ लवकरच उंचावणार आहे. तो कसा काय हे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहोत. लेकिन इससे पहले अगर आप चैनल पे नए हो तो मेरा नाम है सम्राट और स्वागत है आपका शेतकरी सम्राट इस यूट्यूब चैनल के अंदर। अगर आपने चैनल को लाइक, सब्सक्राइब और दबा के शेयर नहीं किया है तो वो भी कर दो, और जो बीच में घंटा बन के दिख रहा है उसे भी दबाओ ताकि नोटिफिकेशन पाओ. तो चलिए आपण व्हिडिओ को स्टार्ट करते हैं. तर मित्रांनो, सोयाबीनमध्ये चढ व उतार हा सध्या कायम आहे मार्केटमध्ये व भाव सध्या ॲव्हरेज बिलो दॅन ॲव्हरेज हा विकत आहे. म्हणजे चांगलं टॉपचं क्वालिटीचं सोयाबीन जरी असेल तर ॲव्हरेज भाव मिळत आहे. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय बाजारात मागच्या आठवड्यात थोडीशी नरमाई दिसून आली होती मागच्या आठवड्यामध्ये व सोयाबीनचे भाव देखील कमी झालेले होते. त्याचप्रमाणे काल दुपारपर्यंत पाहायला गेलं तर वायदे $10.33 प्रति बुशेल्सवर होते. तर सोयाबीनचे वायदे देखील $323 प्रति टनावर हे या ॲव्हरेजमध्ये रेटमध्ये होता. त्यानंतर मागच्या आठवड्यात जर पाहायला गेलं तर आपण 4,000च्या आसपास हा सोयाबीनला ॲव्हरेज भाव होता. पण आता या भावामध्ये आकड्यात ह्या बदल घडून येणार आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठामध्ये पाम तेलाचं हे भाव वाढलेले आहेत व बाहेरील देशातून पाम उत्पादन कमी झालेले आहे. म्हणजे इंडोनेशिया, ब्राझील, म्यानमार ह्या देश आपले जे बाजूचे देश आहेत ह्या देशांमध्ये पाम तेलाचे हे उत्पादन कमी झाले व उत्पादन कमी झाले. पाम तेलाचं उत्पादन कमी आणि मागणी जास्त असल्यामुळे पाम तेलाचा भाव हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भरपूर वाढलेला आहे व पाम तेलाचे भाव वाढल्याने मार्केटचा कल हा डायरेक्टली आता पाम तेलापेक्षा सोयाबीन तेलाच्या ह्याच्यावर डिपेंड झाला आहे व सोयाबीन तेलाचे जास्त त्याचा इफेक्ट डायरेक्ट भारतीय मार्केटवर देखील पडलेला आहे. म्हणजे पाम तेलाचा इफेक्ट डायरेक्ट आपल्या भारतीय मार्केटवर पडला आहे. तो कसा? कारण पाम तेल पाहायला गेलं तर सोया तेला इतकं उपयोगी नाही आहे पाहायला गेलं तर व ते महाग देखील आहे. मग अशाकडे माणूस त्या गोष्टीकडे जाणारच नाही ना, जी गोष्ट महाग देखील आहे आणि कामाची नाही आहे. व सोयाबीनचा मार्केटवर भाव पडला आहे व बाहेरील देशामध्ये सोयाची मागणी ही वाढलेली आहे. म्हणजे सोयाबीनाचा जे इन्क्रीजिंग जो ग्राफ आहे, म्हणजे सोयाबीनची जी भारतातून जी पाहावी तशी निर्यात सध्या अद्याप होत नाही आहे व बाहेरील देशात सोयाबीनची मागणी ही वाढलेली आहे. त्याचप्रमाणे सोया तेलाची देखील मागणी वाढलेली आहे. तर ह्या निर्यातीचा नेमका सरळ इफेक्ट आपल्या शेतकऱ्याच्या बाजारपेठावर पडणार आहे. म्हणजे आपले जे कृषी बाजारपेठ आहे त्यावर व मागणी वाढली आणि निर्यात तेवढी नाही आहे, म्हणून या आठवड्यात सोयाबीनचा रेट हा वाढलेला दिसून येणार आहे. तर कृपया या गोष्टीची तुम्ही दखल घ्या. सोयाबीन जर विकलेली नसेल तर सध्या घाई करू नका. येत्या आठवड्यात तुम्हाला निर्यातीचा दर जर ग्राफ जर वाढत गेला तर तुम्हाला तसा व्हिडिओ तुम्हाला पुरवेल. व त्याचप्रमाणे ही झाली सोयाबीनची अपडेट. त्यानंतर दुसरी अपडेट आहे ही कापसाबद्दल. कापसामध्ये आता बघा, कापसाच्या भावात सध्या मागच्या आठवड्यामध्ये कापूस फिरवला होता, पण त्यामध्ये देखील चढ उतार हे कायम आहेत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आजपर्यंत मागच्या 2 दिवसाच्या तुलनेमध्ये हे भाव वाढलेले आहेत. म्हणजे मागच्या आठवड्यात जर पाहिलं तर व हे संकेत आहेत की येत्या काळामध्ये कापसाचे देखील भाव वाढणार आहेत. त्याचप्रमाणे आता हिवाळा लागला आहे. हिवाळ्यामध्ये शेजारील देश जे आहेत आपले, साहजिक आहे तिथेही हिवाळाच आहे. असं नाही की ग्रीनलँड, आईसलँड आहे असे देश आहेत, असं नाही आहे. व तिथे कॉटनची मागणीही वाढलेली आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला मी सांगतो की असं नाही की बाबा आता मी म्हणतो की आत्ता कापसाचा भाव हा सध्या वाढणार आहे, येत्या आठवड्यात वाढेल, पण ह्यामध्ये चढ उतार दाखल होतील, म्हणजे चढ उतार दिसून येतील. ह्याचं कारण येत्या 1-1.5 महिन्यामध्ये इंडियन मार्केट व महाराष्ट्रीयन मार्केटचा जो कापूस कॉटन उत्पादन आहे हे मार्केटमध्ये दाखल होईल. एवढंही लेट करू नका की तुम्ही कापूस विकायला. कधी विकायचं ह्या संदर्भात अपडेट देईलच, कारण येत्या 2-4 दिवसामध्ये कापसाचा भाव हा उच्चांक गाठणार आहे. या संदर्भात मी अपडेट देईल. त्याचप्रमाणे जास्त लेट देखील करू नका. पंगत झाल्यावर जेवायला जाऊ नका, अशी प्रथा करू नका. कधी पंक्तीला जेवायला वाढणार आहेत हे तुम्हाला मी नक्की कळवेल. तर अशाच व्हिडिओसाठी मित्रांनो, कापसाच्या भावासंदर्भात किंवा सोयाबीन भावासंदर्भात किंवा शेतीच्या इतर अपडेट संदर्भात चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करायला अजिबात विसरू नका. तर चला मग आपण घेऊया पुढची व्हिडिओ, पुढचा माहिती. तोपर्यंत धन्यवाद.